नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 30 जून 2024 रोजी फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्या पुण्यातील लोवी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू बारामती तालुक्यातील लिंबोट गावात 27 जून 2024 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास सुंदर नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून झाला. रणजित निंबाळकर यांनी सुंदर नावाचा बैल गौतम काकडे यांना 37 लाख रुपयांना विकला होता. यापैकी 5 लाख रुपये विजार म्हणून दिले गेले आणि उर्वरित 32 लाख रुपये घेण्यासाठी रणजित निंबाळकर, त्यांची पत्नी अंकिता आणि 9 महिन्याची मुलगी अंकुरण यांच्यासह निंबूर येथे गौतम काकडे यांच्या घरी गेले. यावेळी व्यवहारातून वाद झाला आणि गौतम काकडे यांचा भाऊ गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर निंबाळकर यांना तातडीने पुण्यातील लोवी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र 30 जून 2024 रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गौरव काकडे, शहाजी काकडे यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली, तर मुख्य आरोपी गौतम काकडे याला 1 जुलै 2024 रोजी अटक झाली. रणजित निंबाळकर हे फलटण येथील ज्ञानज्योती करिअर अकॅडमी चालवत होते. तिथे सैन्य आणि पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण दिले जात असे. गेल्या 2 वर्षापासून ते बैलगाडा शर्यतीत सक्रिय होते आणि त्यांचा सुंदर नावाचा बैल पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. रणजित निंबाळकर यांनी माळशिरस येथील 21 लाख रुपयांना सुंदर बैल विकत घेतला. याशिवाय त्यांनी गौतम काकडे यांच्याकडून सर्जा नावाचा बैल 61 लाख रुपयांना देखील खरेदी केला होता, जो बैल बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या व्यवहारापैकी एक मानला जातो. या बैलगाडीमुळे बैलगाडा शर्यतप्रेमीमध्ये आणि फलटण बारामती परिसरात खळबळ उडाली. रणजित यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि नातेवाईकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करून आंदोलन केले. रणजित यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि गौतम काकडे यांच्या अटकेसाठी आंदोलन आणि आत्मदहनाचा इशारा दिला. 2 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. रणजित निंबाळकर यांच्या मृत्यूमुळे त्यांची 9 महिन्याची मुलगी अंकुरण पोरकी झाली आणि या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. बैलगाडा शर्यतीतील व्यवहार आणि त्यातून निर्माण होणारे वाद यावरही चर्चा सुरू झाली. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्रातील 450हून अधिक जुन्या परंपरेचा खेळ आहे, जो विशेषतः कोकणात, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लोकप्रिय आहे. शर्यतीत सहभागी बैलांचे वय किमान 4 वर्षे असावे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देणे किंवा जखमी करणे कायदेशीररित्या प्रतिबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली, परंतु कडक नियम आणि प्राणी कल्याण कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या तरी सुंदर बैलाच्या सध्याच्या मालकीवर स्पष्ट माहिती उपलब्ध नाही, परंतु गौतम काकडे यांच्याकडे किंवा पोलिसांच्या ताब्यात असण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर तुम्हाला याबाबत आणखी विशिष्ट माहिती हवी असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका. मनःपूर्वक धन्यवाद.